प्रेक्षकांनो, आज जरा टेन्शनवाला रिव्ह्यू आहे असं म्हणायला हरकत नाहीये। सायलीला काही बसवलं जात नसतं, ती कामासाठी म्हणून किचनमध्ये जाते आणि कल्पनाताई तिच्यावर ओरडतात। अगं तुझं काय डोकं बिकं फिरलंय का? तिथे जाऊन बस बरं, तू काय असं इथे उभं राहून स्वयंपाक करणार आहेस का? विमल म्हणते, हे बघा सायलीताई, तुम्हाला कामं करायला आवडतात ना, इतके दिवस करू दिलेत ना कामं, आता नाही बरं, आता तुम्ही फक्त आराम करायचा, स्वयंपाक घरात तुम्ही फिरकायचं पण नाही। आता ही सायली म्हणते, अहो आई पण माझं ऐका ना। कल्पनाताई म्हणतात, पण बिन काही नाही, चल बस बरं इथे आधी शांतपणे। आणि अगं सायली, तुला सांगते मी, रोज दुधामध्ये ना शतावरी कल्प घालून दूध प्यायचंस, काय खायचं काय नाही खायचं याची मी तुला सगळी यादी करून देणार आहे। मुख्य म्हणजे तू आराम करायचा, अजिबात दगदग करायची नाही। सायली म्हणते, आई मला असं बसून राहण्याची सवय नाहीये। कल्पनाताई म्हणतात, तुला ना आता नवीन गोष्टींची सवय करायला हवी, गरोदरपणामध्ये ना बाईचं आयुष्य बदलून जातं ग सायली। आणि बाळाच्या स्वागताची तयारी म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची असतो। खरं तर गरोदरपणात व्यायाम करायचा असतो। सायली म्हणते, करायचा असतो ना, मग मला असं बसून राहायला सांगू नका ना प्लीज। मग विमल म्हणते, सायलीताई अहो पहिले 3-4 महिने काळजी घ्यायची असती, असा त्रास होतोच ना। कल्पनाताई म्हणतात, अगं असं मळमळणं उलट्या याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात, पण याने अशक्तपणा येतो बरं का सायली। मला कुठलाच रिस्क घ्यायचा नाहीये, आता तू फक्त सासूचं आणि डॉक्टरांचंच ऐकायचंय, आम्ही तर तुझं अजिबात ऐकणार नाही। तू हे सगळं संपव बरं आता। तिने फळं ठेवलेत विमलने तिच्या समोर खायला। आणि तुला फेऱ्याच माराव्याशा वाटल्या ना सायली, गार्डनमध्ये मार, पण सांभाळून मार। आता पूर्णाजी हे सगळं ऐकतात आणि त्या बिचाऱ्या खूप अस्वस्थ होतात, म्हणजे त्या बिचाऱ्या कात्रीत सापडल्यासारख्या झाल्यात। आणि कल्पनाताई इतक्या उत्साहात आहेत प्रेक्षकांनो, जरा अतिच उत्साहात दाखवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये। सायली विचार करत असते, देवी आई कुठल्या धर्मसंकटात टाकलंय मला यातनं सोडव, पण आईला दुःख न देता। पुढे ना प्रेक्षकांना जरा गंमत दाखवली आहे। चैतन्य काही ऑफिसचे टॉपिक डिस्कस करत असतो अर्जुनशी, पण त्याचं लक्षच नसतो। तो म्हणत असतो, काय चाललंय अर्जुन तुझं? अरे केस हारायची आहे का तुला? अरे काय चाललंय वेगळं तुझं अर्जुन? अरे मी काहीतरी बोलतोय। अर्जुनला सगळीकडे गरोदर सायली दिसतीये, डायरेक्ट 9 महिन्याची, आणि ती त्याला जागोजागी दिसतीये रस्त्यात, आणि ती म्हणतीये, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे सगळं झालं नव्हतं अर्जुन सुभेदार, तुम्ही गुन्हेगार आहात माझे, हे कसं झालं सांगा मला, आता मी हे सगळं कसं निस्तरायचं? अर्जुनचं लक्ष सायलीकडेच, म्हणजे स्वप्नातल्या सायलीकडे। बोला अर्जुन सुभेदार, हे मी कसं निस्तरू? आता मागून एक गाडीवाला याच्या गाडीवर धडकणार असतात आणि ती बाई खाली उतरते, खूप चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? अहो गाडी चालवता का उपकार करता आमच्यावर? चैतन्य त्याला जागं करायचा प्रयत्न करत असतो, अरे बाबा अर्जुन तू बघ मागे गाड्या, अरे काय चाललंय तुझं? पण या बाईमध्ये सुद्धा अर्जुनला आता सायलीच दिसते प्रेक्षकांनो। ती बाई म्हणत असते, काय चाललंय तुमचं? अहो मागे लोक आहेत, नाहीत काही दिसतं की नाही तुम्हाला? पण इकडे हा चैतन्य खाली उतरून त्यांना सांगत असतो, अहो हे बघा तसं काही नाहीये। आता हा बिचारा निस्तरू लागला, पण अर्जुनला मात्र त्या बाईमध्ये पण सायलीच दिसतीये। सायली म्हणत असते, तुम्ही गुन्हेगार आहात माझे, तुमच्यामुळे हे सगळं झालंय। तुम्हा श्रीमंताचं असंच असते ना, गरीबाची अजिबात किंमत नसते तुम्हाला, ना जीवाची ना आमची। माझ्या बाबतीत हे जे काही घडलंय ना, ते कोण निस्तरणार आहे? आता अर्जुन सारखा सायलीच्या पोटाकडे बघतोय। आता सायली म्हणते, बोला बोला, कोण जबाबदार आहे याला? बोला ना, मला या सगळ्यातनं कोण बाहेर काढणार आहे? आता कसं निस्तरायचंय मी हे सगळं? तुमच्यामुळे हे सगळं घडून बसलंय, कसं निस्तरू मी? सांगा ना, गप्प का बसले तुम्ही? बोला। अर्जुन म्हणत असतो, नुकसान माझं पण झालंय ना मिसेस सायली, आरडाओरडा करू नका, गप्प बसा। ती बाई म्हणत असते, कोण मिसेस सायली, काय बोलताय तुम्ही? चैतन्य म्हणतो, हे बघा तुमच्या गाडीला काही झालं नाहीये ना, मग नुकसान भरपाई कशी द्यायची आम्ही? आता हा अर्जुन इकडे तिकडे बघतोय, पण ती बाई म्हणत असते, पुढच्या वेळेला जरा विचार करा गाडी चालवताना। चैतन्य त्यांना सॉरी म्हणतो आणि ते प्रकरण निस्तरवतो। चैतन्य गाडीत बसतो आणि म्हणतो, अर्जुन तू आधी गाडी बाजूला घे, काय काय चाललंय काय तुझं? तू बरं आहेस ना? अरे बाबा तुझं लक्ष कुठे आहे? तुला भूताबिताने तर नाही ना झपाटलं अर्जुन? मग अर्जुन हळूच म्हणतो, प्रेग्नन्सीच्या भूताने झपाटलंय। चैतन्य म्हणतो, काय? मग अर्जुन म्हणतो, मी बाबा होणार आहे, मिसेस सायली आई होणार आहे, आम्ही आई बाबा होणार आहे। आणि मग चैतन्य गरकन चक्कर येऊन तिथेच पडलाय। अर्जुन म्हणतो, उठ रे बाबा, तुझी नौटंकी झेलण्याची ताकद नाहीये माझ्यात। चैतन्य म्हणतो, मैं कौन हूँ, मैं कहाँ हूँ? अरे काय हे सगळं तू केलंयस? मला 440चा झटका लागेल रे बाबा। अर्जुन म्हणतो, तू जे ऐकलं ना तेच बोलतोय मी, मिसेस सायलींचे प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। अरे असं कसं झालं, मला कळतच नाहीये। मग चैतन्य त्याला चिडवायला लागतो, मला वाटलं नव्हतं तू इतका फास्ट असशील म्हणून। मग अर्जुन त्याला सगळं इन डिटेल सांगतो की हे सगळं कसं झालं ते। चैतन्य म्हणतो, अच्छा मग तुम्ही सांगून टाका ना की सायली प्रेग्नंट नाहीच आहे म्हणून। अर्जुन म्हणतो, तुला वाटतं इतकं सोपं आहे हे सगळं? अरे बाबा मम्मा खूप जास्त इन्व्हॉल्व झाली या सगळ्यामध्ये।
तिने आतापर्यंत बाळाची नावं पण शोधायला सुरुवात केली आहे. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन, पण हे प्रेग्नन्सी वगैरे वाट लागेल रे तुम्हा दोघांची. अर्जुन म्हणतो ऑलरेडी वाट लागली आहे, कसं बाहेर पडावं ना यातनं काही सुचत नाहीये रे बाबा. पण इकडे पूर्णाजीला मात्र सारखं प्रतिमा आत्याला दिलेलं वचन आणि प्रतिमा आत्याचं स्वप्न आठवतंय की माझ्या मुलीला हक्काची जागा का मिळत नाहीये ग पूर्णाईने या सगळ्याचा उलटा अर्थ घेतलाय प्रेक्षकांनो. पण त्या खूप डिस्टर्ब असतात. प्रतापराव येतात आणि म्हणतात काय ग पूर्णाई, काय झालं तुला, बस बरं इथे खाली. आणि प्रतापराव इतके समजूतदारपणे बोलताय, रॅदर मी पहिल्यांदा बघितलं त्यांना इतकं छान बोलताना. पूर्णाई म्हणतात प्रताप, परिस्थिती वेगळी असती ना तर मला पण कल्पना एवढाच आनंद झाला असता रे, पण मला ना आता कात्रीत सापडल्यासारखं वाटतंय रे. पतवंड येणारे म्हणून एकीकडे खूप भरून येतंय, पण दुसरीकडे मला प्रतिमाला दिलेलं वचन पण आठवतंय रे. पूर्णाजीला सगळं भूतकाळ आठवते आणि त्या मनाशीच म्हणजे प्रतापरावांना म्हणतात आता मी माझ्या पतवंडाला कसं नको स्वीकारू रे, तूच सांग मला. इकडे सायली सुद्धा देवीजवळ प्रार्थना करते, अशी परीक्षा घेऊ नकोस ग देवी आई, मला माहितीये मी आणि अर्जुन सर खोटं बोलतोय, पण आम्हाला कोणालाच दुखवायचं नाहीये हे तुला माहितीये ना ग देवी आई. तेव्हा परिस्थितीच अशी होती की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं, पण आता हे सगळं आम्ही जगासमोर नवरा बायको म्हणून वावरताना एका खोलीत राहून पण आम्ही कधीच चुकीचं पाऊल उचललेलं नाहीये. आमचा संयम आम्ही कधीच ढळू दिला नाही. तूच आता या सगळ्यातून मार्ग दाखव आणि एवढी परीक्षा घेऊ नकोस देवी आई. प्रतापराव खूप छान बोलतात. ते म्हणतात पूर्णाई तुझी अवस्था ना माझ्या लक्षात येते, पण आपण काय करू शकतो सांग बरं. आपल्याला अर्जुनचं लग्न हे एक्सेप्ट करावंच लागेल बघ. आवडतोय ना प्रेक्षकांनो रिव्ह्यू, मग प्लीज लाईक करायला विसरू नका हा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. प्रतापराव म्हणतात हे बघ माझ्या मनात ना दुःख आहे की आपण अर्जुनचं लग्न आपल्या मनासारखं नाही करू शकलो, पण आपण बाळाला का शिक्षा द्यायची ना त्याच्या. आता ह्या पूर्णाई म्हणतात पण मी प्रतिमाला काय उत्तर देऊ, माझ्या स्वप्नात आली होती ना रे ती म्हणाली मला की माझ्या मुलीला तुझ्या सुनेचा मान दे, पण मी कसं करू रे हे सगळं आता. प्रतापराव म्हणतात हे बघ पूर्णाई, प्रतिमा तुला प्रत्यक्षात भेटली ना की तुला समजून घेईल, तुला ती हे सगळं विचारणार पण नाही, ती अर्जुनच्या बाळावर पण खूप भरभरून प्रेम करेल. पूर्णाई जे आपल्या हातात नसतं ना त्याचा इतका त्रास नाही करून घ्यायचा ग. त्यापेक्षा आपल्या घरातलं वातावरण कसं चांगलं राहील, आनंदी राहील यासाठी आपण प्रयत्न करूया ना. अगं सायली या घरात असलेली मला नाही आवडली कधी, पण त्याची शिक्षा आपण बाळाला द्यायची का. त्या बाळाचं तर स्वागत करायला हवं की नाही. सुभेदारांचा वारस येतो शेवटी. सुभेदारांच्या घरात कित्येक वर्षांनी पाळणा हलणार आहे आता. हे पूर्णाई हे बघ मी ठरवलंय, एक पाऊल मी मागे घेणार आणि शांत राहणार, आणि मला असं वाटतं की तूही तसंच करावंस. करशील ना ग पूर्णाई. आता पूर्णाई विचारात पडल्यात. इकडे कल्पनाताई मार्केटमधनं आलेल्या आहेत, काहीतरी घेऊन आल्यात त्या. तेवढ्या सायलीला असं वाटतं दूध गॅसवर राहिले म्हणून ती जोरात धावत सुटते. आता कल्पनाताई इतक्या चिडतात तिच्यावर आणि म्हणतात काय ग सायली काय चाललंय तुझं, तुला किती वेळेला सांगितलं मी दगदग करू नको म्हणून, काय ग सायली तू पण. सायलीला पुन्हा तिथे बसवतात आणि पुन्हा इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात. असं काय करतेस सायली, 2 जीवाची आहेस ना तू, असं धसमुसळेपणा नाही करायचा बरं. पहिले 3 महिन्यात जास्त काळजी घ्यावी लागते बाळा. सायली म्हणते सॉरी आई, गॅसवर दूध होतं ना उतू जाईल म्हणून मी पळाले होते. कल्पनाताई म्हणतात थांब जरा मी बघते, आणि जाऊन बघतात तर काय गॅस बंदच असतो. अस्मिता हे सगळं ऐकत असते तिथे उभं राहून. आता या कल्पनाताई ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात बघ गॅस तर बंदच होता आणि तुझ्या तब्येतीपेक्षा दूध जास्ती नाहीये. हे बघ दूध उतू जाऊ दे, भाजी करपू दे, नाही तर वरण आटू दे, तू नाही धावायचं म्हणजे नाही धावायचं. सायली म्हणते आई सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. कल्पनाताई म्हणतात होतं बाळा असं, स्त्रीच्या मनात ना अनेक बदल होत असतात या दिवसांमध्ये, त्यामुळेच खूप जपावं लागतं. काळजी घे हा राजा. प्रेक्षकांनो ही अस्मिता बाय डिफॉल्ट यांच्या घरात पडली आहे, काही म्हणा तुम्ही. आता सायली बिचारी खूप कानकोंडी होतीये आणि विचार करतीये इतकी माया नका करू आई, मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतं. अर्जुनचं आणि सायलीचं चित्त थाऱ्यावर नाहीये, दोघंही हातात काम घेऊन बसलेत पण कोणाचंच लक्ष नाहीये. आता सायली विचार करत असते आता कसं करू मी, कुठलंच काम करू देत नाहीये आईत मला, हे सगळं झालंच कसं. आणि अर्जुनही तेच विचार करतोय की मिसेस सायलीचा चुकीचा रिपोर्ट आलाच कसा. दोघं पण ह्याच विचारात पडलेत की हे कसं सॉर्ट आउट करायचं. आणि आता दोघं अचानक एकमेकांशी बोलायला लागतात. सर तुमच्या डोक्यात काय आलंय का. अर्जुन म्हणतो तुम्ही आधी सांगा. सायली म्हणते मी तुम्हाला विचारले ना आधी, तुम्ही आधी सांगा बरं किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहोत आपण, तुम्ही वाद नका घालू बरं आता माझ्याशी. अर्जुन म्हणतो मी कुठे वाद घालतोय, तुम्हीच नको तिथे टीचरगिरी करत फिरता सायली. मी तुम्हाला स्ट्रेट प्रश्न विचारलाय, तुम्ही स्ट्रेट उत्तर द्या ना, म्हणजे सरळ विचारलंय सरळ बोला. सायली म्हणते माझ्यावर का चिडताय, असं चिडचिड करून माझ्यावरती प्रश्न सुटणार आहेत का.
अर्जुन म्हणतो तुम्ही सांगा ना मग काय करायचं. सायली म्हणते मला नाही कळत आहे काय करायचं, आपलं लग्न झालेलं नाहीये. नाही म्हणजे तसं झालंय पण हे सगळं तर कॉन्ट्रॅक्ट पुरतंय ना. पण डॉक्टरांनी असं कसं सांगितलं मी प्रेग्नेंट आहे. जी गोष्ट विज्ञानाला शक्य नाहीये ती आपल्या बाबतीत घडलीच कशी हेच कळत नाहीये ना मला. अर्जुन म्हणतो मला पण तेच कळत नाहीये पण काहीतरी करावं लागेल ना आपल्याला. सायली म्हणते मग कधी करायचं. आपल्या डोहाळ जेवणानंतर. माझ्या डोहाळ जेवणानंतर. आई पार डोहाळ जेवणापर्यंत पोहोचल्यात. विमलताईंना आणि आईला असं झालंय की काय करू आणि काय नाही. मला खूप टेन्शन आलंय सर. तुम्ही वाद घालून माझ्याशी उगाचच माझं टेन्शन नका वाढू. मला कशाला तोंड द्यावं लागतं ना तुम्हाला माहिती नाहीये. अर्जुन म्हणतो अहो तुमचंच नाही माझा किती प्रॉब्लेम झालाय. मम्मा किती ओव्हर एक्सायटेड होतीये. मला हा माझ्या लहानपणाचाच फोटो रोज बघावा लागतोय. सायली म्हणते आपण जर खरे नवरा बायको असतो ना तर हे फोटो वगैरे बघणं किती गोड वाटलं असतं नाही आपल्याला. पण आता परिस्थिती वेगळी आहे ना. पण काही झालं तरी आपल्याला मार्ग काढावाच लागेल म्हणून मी तुम्हाला विचारते काही सुचतंय का सांगा ना. अर्जुन म्हणतो माझं डोकं चालत नाहीये ब्लँक झालोय मी. तुम्हाला काही सुचतंय का. मला तर काही सुचत नाहीये. सायली म्हणते मला पण नाही सुचत आहे हो सर. काय करायचं ना कळतच नाहीये. आता कसं बाहेर पडायचं यातनं. आणि सर आपण बाहेरच नाही पडू शकलो तर पुढे काय करायचं. अरे देवा या दोघांची परिस्थिती टू बी और नॉट टू बी झाली आहे. पण मला असं वाटतं जेव्हा देव संकट देतो तेव्हा आपोआप सगळे मार्ग सुटतात आणि दिसतात पण. तर असं काहीतरी पुढच्या प्रोमोमध्ये दिसणार आहे. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की पूर्णाजीने कल्पनाताईला चिठ्ठी लिहून ठेवली आहे की मी मंदिरातून येईपर्यंत तांदळाची उकड करून ठेव. तर आता ही विचार करायला लागते सायली पूर्णाजीने अशी चिठ्ठी का लिहिली असेल आईला. पण हे सगळं कांड या अस्मिताचं आहे प्रेक्षकांनो. ती तिथे बसून मजा घेते सायलीची. सायली ती तांदळाची उकड करायला घेते. तिला असं वाटतं आई मंदिरातून येईपर्यंत मीच करून ठेवते म्हणून ती आता तांदूळ काढायला स्टूलवर चढते आणि अस्मिता तिच्या मागे येऊन कचकन तो स्टूल असा बाजूला करते. ही फारच दुष्ट दाखवली हा प्रेक्षकांनो. म्हणजे घरात असं माणूस कोणीच नसतं बरं का. म्हणजे माझ्या माहितीस्तव तरी नाहीये पण याची कशी दाखवली अवघडच आहे बाबा. तर आता पुढे काय काय तमाशा होईल ते बघत राहा. पण त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. 50K सबस्क्रायबर मी पूर्ण केले. ही फॅमिली आपल्याला आणखीन मोठी करायची आहे म्हणजे खरे आणि छान रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो प्लीज प्रेक्षकांनो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यू.